इच्छितो, ज्याला आपण म्हणतो सार्वकालिक जीवन. प्रेज द लॉर्ड. तेव्हा आम्हाला येशूमध्ये वाढत असताना, येशूमध्ये चालत असताना येशूची इच्छा काय आहे, येशूची योजना काय आहे आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये. जसं ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार घडलेला आहे, तसाच आमच्या जीवनामध्ये इथे बसलेला कोणीही व्यक्ती नाही त्याच्या जीवनामध्ये काहीच चमत्कार घडलेला नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कार. आज आमच्यामध्ये अँड्रूज आंटी आहे आणि खरोखर आज त्या प्रभूमध्ये या मंदिरामध्ये रविवारी पण होते, आज पण आहे. हा एक प्रभूचा चमत्कार आहे. अशा अनेक चमत्कारांची आपण इथे निश्चितच नोंद घेऊ शकतो किंवा इथे सांगू शकतो. परंतु प्रियांनो, चमत्काराच्या महागेलं रहस्य जो व्यक्ती जाणून घेत नाही, तो व्यक्ती देवाच्या जवळ येऊन देखील, देवाचे आशीर्वाद घेऊन देखील देवापासून दूर निघून जातो. आणि परिणाम हा होतो की तो स्वतःचा नाश स्वतः करून घेतो. आणि यामुळे आज या व्यक्तीच्याकडे जेव्हा आपण बघतो, आणि मागच्या वेळेस देखील मी समारोप करत असताना हा विषय घेतला होता की अनेक लोकांना 4 खांद्यांची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या घरामध्ये असे अनेक लोक आहेत जे मृत अवस्थेमध्ये आहे. असं शारीरिकरित्या ते जगतात, खातात, पितात, फिरतात, सगळं काही करतात, किंवा आपल्यापेक्षा उत्तम ते आनंदात जगत असतील, परंतु आत्मिकरित्या ते मृत आहे. आणि त्यांचं जीवन जगामध्ये एकच व्यक्ती देऊ शकतो, एकच देव देऊ शकतो, त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी प्रियांनो, आम्हाला जर त्याला मंदिरापर्यंत आणता आलं नाही, आम्हाला जर त्याला देवापर्यंत आणता आलं नाही, तर आपले खांदे आणि आपल्या जीवनाला काही देखील अर्थ नाही. आणि यासाठी नुसतं खांद्यावर उचलून आणणं नाही, तर आपल्याला त्याचे ओझे घेऊन प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. खांद्यावर उचलणं म्हणजे काय? ओझं घेणं. परंतु आपल्याला नुसतं एवढं पुरेसं नाही, तर त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्याशी बोला, त्याच्याशी चर्चा करा, त्याला सांगायचा प्रयत्न करा. आणि मला सांगू द्या, कठीण आहे. अनेक जण म्हणते नाही पाळक साहेब ते फार कठीण आहे, ते नाही ऐकत. असू द्या कठीण, परंतु ते काम तुम्हाला करायचं नाही, ते देवाला करायचं. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही आणि मनुष्य म्हणून आम्ही लोकांना बदलू शकत. पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर काही मनुष्याने बोलून मंडळ्या स्थापन केल्या नाही. कोणी मंडळ्या स्थापन केल्या? पवित्र आत्म्याने. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य होते. त्यामुळे आपण त्या भानगडीत पडू नका की त्याचं मन परिवर्तित होईल आणि मग तो चांगला बनल आणि मग मंदिराला येईल, मग तो खूप शहाण्यासारखा येईल आणि मग हे सगळं ह्या गोष्टी ज्या आहे ते आपण जगिकरित्या विचार करतो. परंतु प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला प्रार्थना करायची, तुम्हाला आणि मला त्याला येशू आणि मंदिरापर्यंत आणायचा प्रयत्न करायचा. पुढचं काम हे देवाचं आहे, हे पुढचं काम देवाचं आहे. आणि आज आपण तिथे जात असताना इथे आपण असं बघतो की तिथे येशू जमा झालेला आहे, तिथे मोठी गर्दी आहे, लोकांची मोठी गर्दी आहे. आणि प्रियांनो, इथे आपल्याला असं दिसतं की जिथे जिथे येशू जात होता तिथे तिथे गर्दीच होती. कारण की मागच्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की मागच्या उदाहरणामध्ये जेव्हा कुष्ठरोगी बरा झाला, तो कफरनहूममध्ये इतका लोकांना सांगत फिरला की अख्खा गाव त्या येशूच्या मागे मागे. आणि त्यामुळे हे चमत्कार येशूकडे बहुत सारे लोक घेऊन येत होते. आणि पवित्र शास्त्रामध्ये 40 वेळेस, किती वेळेस? 40 वेळेस असं या शुभवर्तमानामध्ये दिसतं की गर्दी होती, येशू होता तिथे गर्दी होती, येशू होता तिथे गर्दी होती. परंतु बहुतांशी समय ही गर्दी ही लोकांसाठी अडखळण ठरलेली. बहुतांशी वेळेस ही गर्दी अडखळण ठरली. जसं आपण आंधळ्याला भाऊ तो म्हणतो, अहो दाविदाचा पुत्र मजवर दया करा, पण लोकांनी गर्दी बघून त्याला पुढेच जाऊ दिलं नाही, त्याला बाहेर घालून दिलं. आपण बघितलं जक्कय, गर्दी होती, झाडावर चढून बसला. त्याला विचारायला तो बुटका होता, तो कुठे गर्दीमध्ये घुसणार नाही, तो नुसतं दुरून बघणार. पण अनेकदा या गर्दीमुळे आपण रक्तस्रावी स्त्रीच्याकडे बघा, ती देखील प्रयत्न करत होती, परंतु त्या गर्दीमध्ये आपल्या एकटा असता येशू तर लगेच ती बोलली असती आणि मग चमत्कार घडला असता. परंतु तिला काही सुचेना, तिला एकच कळालं की मी येशूच्या वस्त्राला शिवलं तरी बरी होईल. परत प्रॉब्लेम काय होता? गर्दी. तर या गर्दीने अनेकदा अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि त्यामुळे इथे देखील आपल्याला असं दिसतं की गर्दी नसती तर त्या व्यक्ती दारातून आला असता, बाज घेऊन दारातून आला. परंतु आता गर्दीमुळे काय करावं लागलं? ते छप्पर तोडून लागावं लागतं.
ते छप्पर आता उतरावं लागणार होतं, उस्तरावं लागणार होतं. हे कितीतरी कठीण काम होतं. तो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, येशूला काही फार गर्दी आवडत नसे. आणि अनेकदा येशू अरण्यामध्ये जात असत, शिष्याने एकांतामध्ये घेऊन जात असत, परंतु लोक भुकेले आणि ताणलेले होते, त्यामुळे ते गर्दी करत होते. प्रेज द लॉर्ड. येस प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे की आम्हाला अनेकदा अनेक सभेमध्ये, अनेक लोकांच्या मोठ्या क्रुसेड्स मध्ये, मीटिंग मध्ये, सेवेक सुवार्थ सेवा कार्यामध्ये खूप गर्दी येते, कारण की तिथे आरोग्य दान देतात आणि लोक आरोग्य मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अनेकदा वचन, बायबल स्टडी म्हटलं की लोक येत नाही, परंतु इतर समय जेव्हा आरोग्याच्या सभा भरपूर गर्दी करतात, अनेक लोकांना देखील घेऊन येतात. परंतु प्रियांनो, काय घडतं याबद्दलच हा परिच्छेद किंवा हा उदाहरण किंवा हे दिलेले येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केलं ते तुम्हाला आणि मला आज शिकवणार आहे. आणि ते शिकवत असताना आपण हेच बघणार आहोत की गर्दीमुळे अडखळ निर्माण झालेलं आहे. तरी देखील या गर्दीला न जुमानत, या गर्दीच्या निश्चितच या अडखळांच्या ला पार करून जे लोक पुढे गेले ते आशीर्वाद पावलेले. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही म्हणा, पाळक साहेब इथे तर काही गर्दी नाही, परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, इथे गर्दी जरी नसली, परंतु इथे बसलेले काही लोकांच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी सुरू आहे. ते बसले तर आहे, कान पण इथे आहे, मलाही बघत आहे, स्क्रीनवरही त्यांना दिसत आहे, परंतु विचार दुसरीचकडे फिरत आहे. ही विचारांची गर्दी देखील अनेकदा तुम्हाला आणि मला येशूपर्यंत घेऊन येऊ शकत नाही, ती अडखळ निर्माण होते. आणि त्यामुळेच आपण जेव्हा आराधना व स्तुती करतो तेव्हा ख्रिस्तामध्ये तुम्हाला मोकळीकता प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. आणि ही मोकळीकता येशूपर्यंत जाण्यासाठी आम्हाला तयार करते आणि येशूपर्यंत घेऊन देखील जाते. तर आता आपण त्याच्याकडे जात असताना आपल्याला जर विचार केला तर हा व्यक्ती का झालेला असेल पॅरालिटिक, कारण की त्याचे अनेक कारण आहे. त्यापैकी एक कारण हे होऊ शकतं की कुठेतरी अपघात झाला आणि अपघातामध्ये अनेकदा मान मोडली किंवा मानेचं जे म्हणतो स्पायनल कॉर्डला जर धक्का लागला, तर अनेकदा आपण अपघातामध्ये म्हणतो की अनेक जण पॅरालिटिक होऊन जातो. कधी कधी व्हायरल असतं, व्हायरलमुळे देखील किंवा व्हायरल हा जातो आणि सकाळी जो चांगला असतो, रात्री अचानक पॅरालिटिकचा अटॅक येतो आणि तो सकाळी किंवा काही तासानंतर काय करतो तर निश्चितच तो पॅरालिटिक पेशंट बनतो. तर कधी कधी हे देखील होतं की काही लोकांना लहानपणापासूनच किंवा जन्मताच पॅरालिटिक देखील होऊ शकतं, कारण की कुठेतरी त्याच्या मणक्याला इजा पोहोचते. आपल्याला लक्षात ठेवा की मज्जातंतू जे आहे ते डोक्यातून मणक्याद्वारे खाली जातात. मणक्याला इजा झाली की मग तुम्हाला पॅरालिटिक होण्याची शक्यता अधिक निर्माण होत असते. आणि त्यामुळे या मज्जातंतू ज्याला म्हणतो त्या जेव्हा जेव्हा हर्ट होतात किंवा जेव्हा त्याच्यावर परिणाम होतो, तेव्हा तो व्यक्ती पॅरालिटिक असा होतो. आणि त्याचं काय असतो, कसा असतो याबद्दल सांगण्याची गरज नाही. आता प्रश्न सगळ्यात मोठा हा निर्माण होतो की येशूने त्या व्यक्तीस म्हटलं, दोन गोष्टी सांगितलेल्या. पहिले, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. हे मागच्या वेळेस आपण इथपर्यंत पाहिलं, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर कुष्ठरोगी, त्याच्यानंतर आता हा आला. कुष्ठरोगी बद्दल पण लोकांचं हेच मत होतं, त्याबद्दल पण मी तुम्हाला शिकवलं. कुष्ठरोगाचा प्रमुख कारण लोकांना हेच म्हणायचं होतं, त्या काळामध्ये देखील म्हटलं जातं आणि आपण देखील बघितलेलं आहे. मागच्या पण संदेशमध्ये मी सांगितलंय की कुष्ठरोगी जे आहे ते कोणतं तरी पाप त्याने केलेलं आहे, त्यामुळे पापाचं फळ म्हणून कुष्ठरोग त्याच्या जीवनामध्ये येतो. हे त्या काळामध्ये नियमशास्त्रापासून तर पवित्र शास्त्रामध्ये देखील ती गोष्ट लिहिलेली आहे. आणि त्याबद्दल मी एक उदाहरण दिलं होतं. सांगा बरं कोणतं उदाहरण होतं, आठवतं का तुम्हाला? की कुष्ठरोग लागला त्या व्यक्तीला अलिशाच्या काळामध्ये. नामान कोडी आहे ना, तेव्हा तो ऑफर करतो. अलिशा म्हणतो मला पैसे नको, परंतु त्याचा जो शिष्य आहे तो जातो, नाही त्यांनी झगे मागितले, धन मागितलं. आणि मग आपल्याला असं दिसतं की अलिशा म्हणतो की जो कुष्ठरोग
ह्याच्यातून निघालेला आहे, आता तो तुझ्यावर येऊ, आणि तो पूर्ण पांढरा फटक पडलेला आहे त्याच समय. तर आपल्याला असं दिसतं की हा शाप जो आहे, हा शाप जो आहे, जो देवाचा पासून येणारा शाप आहे, देवाला पासून त्या कुष्ठरोग घेऊन येतो. त्याचप्रमाणे त्यांना हे देखील वाटत होतं, किंवा ते हे देखील मत होतं की हे पॅरालिटिक जे आहे ते देखील त्यांच्या शापाचा परिणाम आहे, की शापामुळे या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये झाल्या. आणि त्यामुळे जे लोक शापित होते, आपल्याला माहिती आहे कुष्ठरोग्यांना गावाच्या बाहेर त्यांना डायरेक्ट समाजाच्या पासून बहिष्कृत केलं जातं. त्या प्रकारे हा व्यक्तीला तर गावाच्या बाहेर टाकू शकत नव्हते. या लोकांचा सांभाळ जरी करत असले, परंतु त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा होता की हा व्यक्ती पापी आहे. आंधळा व्यक्तीच्या बद्दल देखील आपल्याला माहिती आहे ना, त्या लोकांनी, शिष्याने येशूला विचारलं की हा कणामुळे आंधळा, तो त्याच्या पापामुळे की त्याच्या आई वडिलांच्या पापामुळे आंधळा. तर ह्या जे काही आजार आहे, जे काही व्याधी आहे, त्याच्यासाठी त्या समयाचा जो व्यक्ती होता तो हेच म्हणत असेल, येऊ बघा, एवढा धार्मिक व्यक्ती होता, त्याचे मित्र काय म्हणत, तू जरूर पाप केलेलं आहे, म्हणूनच तुझ्यावर ह्या सगळ्या अडचणी आलेल्या आहेत. आणि अनेकदा आपल्या मनामध्ये देखील अनेकांच्या बद्दल येतं, किंवा आपल्याच बद्दल, स्वतःच्या बद्दल येतं की नाही मी कधीतरी चुकलंय, म्हणूनच माझ्यावर हे प्रॉब्लेम येतात, मी काहीतरी अपराध केलेला आहे, मी कुठेतरी चुकलेले, म्हणून माझ्या मुलाबाळांवर, माझ्या घरावर हा समस्याचा वादळ आहे, जे कधी देखील शमत नाही, कधी देखील कमी होत नाही. यस, ही भावना जी आहे ती सहज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करते. आणि यासाठी प्रियांनो, की मग आपण म्हणा की खरोखर बाळासाहेब शाप नसतो का? तर मी म्हणणार तसं पण नाही. कारण की जर येशू ख्रिस्त शाप वाहण्यासाठी तर तो वधस्तंभावर गेलेला आहे. आणि शाप कुठून सुरू झालेला आहे? डायरेक्ट उत्पत्तीमध्ये आदम आणि हवापासून शाप सुरू झालेला आहे. आपल्याला माहिती आहे आजार कुठून सुरू झाला? आदम आणि हवापासून. शाप कुठून झाला? आदम आणि मृत्यू कुठून आली? आदम हवापासून. आणि देवाने स्त्रीला पण शाप दिला, त्या सर्पाला पण शाप दिला, त्याचप्रमाणे भूमीला देखील शाप दिला, आणि पुरुषालाही शाप दिलेला आहे. तुझं शाप पासून कोणी वाचलेलं नाही. तुम्ही आणि म्हणा नाही शाप नाहीच आहेत, तर हे चुकीचं आहे. आणि यासाठी जेव्हा नव्या करारामध्ये जातो तेव्हा देखील आपल्याला ह्या शापाच्या बद्दल नेहमी दर पहिल्या रविवारी मी सांगत असतो की जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल किंवा प्रभूच्या प्यालामध्ये पिईल, तो रक्त आणि शरीराच्या संबंधाने काय करेल, तो दोषी ठरणार आहे. जर त्याने आत्मपरीक्षण करून घेतलं नाही आणि तसंच त्या प्यालातून किंवा त्या भाकरीतून खाल्लं, तो स्वतःवर काय ओढून घेतो? दंड ओढून घेतो. त्यासाठी स्वपरीक्षण, आत्मपरीक्षण करावं, मगच त्या प्यालातून प्यावं आणि मगच त्या भाकरीतून खावं. यस, आपण देवाच्या बरोबर खेळ खेळू शकत नाही. निश्चितच देव प्रीती करतो, कृपेचा काळ आहे, तरी देखील संत पौल स्पष्ट सांगतो की तुम्हाला त्या सर्व गोष्टी माहित आहे आणि जे कळत असून पण तुम्ही करतात तर ते पाप आहे. आणि पापाच्या मुळे व्यक्तींवर शाप येतो. आणि शापापासून मुक्ती आणि पापापासून मुक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि आपण आता प्रार्थना करणार आहोत, आणि त्यामध्ये याकोबाचं पत्र 5व्या अध्यायामध्ये पण देते, जर कोणी आजारी दुखनाईत असेल तर त्यांनी मंडळीच्या वडिलांना बोलवावं, त्यांनी त्याच्यावर तेल लावून ओनवून प्रार्थना करावी. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की जेव्हा प्रार्थना केली तर दुखनाईत उठवलं जाईल, तो वाचवला जाईल, आणि त्याने कोणतेही पाप केले असेल तरी त्यांची क्षमा होईल. हे आहे याकोबाचे पत्र 5व्या अध्यायामध्ये. तर आपल्याला ही बाब नव्या करारामध्ये देखील दिसते की तुम्ही आणि मी शापित आहोत, पापी आहोत, आणि त्याच्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताचं जे काही तुमच्या आणि माझ्यासाठी बलिदान वधस्तंभाचं ते गरजेचं असं आहे. काही लोक म्हणतात काही नाही, काही शाप बीप नाही आहे, तुम्ही मनाला नका लावून घ्या. यस, जर तुम्ही विश्वासात चालता, तुम्ही प्रार्थनेत चालता, तर तुम्हाला भिण्याची गरज नाही. तुम्ही जर येशू मध्ये आहे, येशूची रोज प्रार्थना करतात, पाप अधर्मापासून दूर राहतात आणि ख्रिस्ताच्या कडे दररोज प्रार्थना करतात, तर पाप आणि शाप येशूने वाहून तुम्हापासून दूर केलेले आहे. हा तुमचा आणि माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सर्व बाबीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण ह्या परत व्यक्तीकडे जेव्हा येतो तेव्हा आपल्याला असं दिसतं
की आता एका बाजूला त्याचा आजार पण आहे की त्याला बिछाण्यानं हालता येत नाही, दुसऱ्या बाजूला लोकांचा दृष्टिकोन की हा शापित आहे, हा पापी आहे, परंतु त्याला काही करता येत नाही. तो काय करू शकतो आता? बाकीच्या लोकांना होतं, नियमशास्त्र होता, तिथे मंदिर होतं, तिथे जात होते, ते बलिदान करत होते, अर्पण करत होते, त्याद्वारे या विधीच्या द्वारे पाप आणि शाप मुक्तीचा प्रयत्न करतो. हा बिचारा काय करणार? हा नुसता बिचारा झोपूनच होता. आणि त्यामुळे त्याच्या वेदना ज्या होत्या, त्याचे जे प्रश्न होते, तो कोणीही समजून घेण्यासारख्या अवस्थेमध्ये नव्हता, कारण की त्याला ते आपले विचार किंवा आपल्या समस्या कोणालाही मांडता येत नव्हता. परंतु आज अशी विचित्र अवस्था झाली होती की तो जेव्हा बिछाण्यावर झोपलेला होता तेव्हा सहसा लोक त्याला भेटायला येत नसेल, कारण की आपण बघितलं व्यक्ती थोड 10 दिवस आजारी तर लोक येतात बघायला, महिना बिछाण्यावर खिळून वर्षण कोण येतं का बघायला त्याला? तो जाऊ दे आता, काय रोजच दुःख, झोपलेला राहतो बिचारा एकटा, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. 8-10 दिवस 15 दिवस महिन्याभर कोणीतरी सेवा करतं, वर्ष आहे तर मग कोण त्याच्याकडे लक्ष देणार? हा दुर्लक्षित व्यक्ती होऊन जातो. आणि त्यामुळे काय होतं, तो दुर्लक्षित व्यक्ती समाजापासून निश्चित तुटून जातो. आपल्याला माहिती आहे, अनेक जण वृद्ध होतात, मंदिराला येऊ शकत नाही, मंदिराला जाऊ शकत नाही, थकून जातात, तो पूर्णपणे दुर्लक्षित होऊन जातो. आणि आता ह्या समय एक विचित्र गोष्ट घडत होती, आणि ती विचित्र गोष्ट ही होती की जे मनुष्य या आजारी पेशंटनी अनेक दिवसापर्यंत लोकांना बघितलंही नव्हतं, आज एकदम गर्दीमध्ये घुसत होता. त्याला या सर्व गोष्टीची सवय नव्हती, या सर्व गर्दीमध्ये तो कधी जातच नव्हता, कारण की त्याला एकच माहित होतं, बिछाण्यावर झोपणं, तिथेच उठणं, तिथेच खाणं, तिथेच सगळं काही करणं. परंतु आजच कितीतरी महिन्या, कदाचित अनेक वर्षानंतर एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये त्याला जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि नुसतं गर्दीतच नाही, कदाचित त्याच्या कानावर शब्द पडले असेल, बाबा एवढी मोठी गर्दी, याला कुठे न्यायचं आत? आणलं तर आहे कॉट उचलून, परंतु आता या पुढे तर जाता येतच नाही, काय करावं? अनेकदा आपल्याला माहिती, दारामधून पण आपल्या घरातले कॉट आत जात नाही, कारण की आपले दारही लहान असतात, कदाचित ती गर्दी पण भरपूर आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला विचारायला अतिशय वाईट वाटत होतं की एक मोठी अपेक्षा, एक मोठी आशा, एक मोठा विश्वास घेऊन तो आला होता की आज जो येशू अनेकांना चमत्काराच्या द्वारे, अनेकांना स्पर्शाच्या द्वारे आरोग्य देतो, आज माझ्या जीवनामध्ये ही संधी निर्माण झालेली. तर गर्दी ही प्रॉब्लेम आहे, गर्दी ही प्रॉब्लेम आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो या गर्दीमध्ये जात असताना आणखीन एक गोष्ट तिथे घडणार होती, आणखीन एक गोष्ट घडणार होती. आणि ती गोष्ट ही होती की त्या गच्चीवर ते लोकांनी त्याचे कॉट नेले. त्याचा जो बाज हा शब्द वापरलेला, ती बाज सह त्याला कुठे नेलं? वर नेलेलं. तो घाबरलाच असेल, हा प्रकार काय करतोय आता, वरून मला खाली फेकतात का काय करतात? त्याला काही कळतच नसेल, किंवा त्याला सांगितलं असेल घाबरू नको, आता तुला वर घेऊन जाणार आहे आम्ही. त्यांनी म्हटलं आता एक ना एक दिवस वर जायचं, पण हा कुठे वर घेऊन जाते माहित नाही. आणि त्यानंतर आपण त्यांच्या गच्चीचा विचार केला तर तिथे आपल्याप्रमाणेच गच्ची होते, तिथे लोक फिरायला जात असेल किंवा कदाचित झोपती असेल किंवा काय करत असेल, त्या गच्चीवर त्याला नेण्यात आलेलं आहे. त्या समय आपल्याकडे काही सिमेंट कॉन्क्रीटचं नव्हतं, त्या समयच्या ज्या गच्ची होते, जर आपण इस्रायलमध्ये गेलो तर ते मातीने बनलेलं असं घर असायचं, त्याच्या खाली जे आहे ते गवत असायचं, परत मातीचा लेअर, आणि ती गच्ची होती. आता त्यांनी काय केलेलं आहे? खोदकाम सुरू केलं, खोदणं तोडणं सुरू केलं. आता निश्चितच घाबरलाच असेल की आता प्रकार तरी काय. आता ते खोदकाम सुरू झाल्यानंतर माती धूळ ती कुठे चालली होती? खाली. प्रभू येशू ख्रिस्त आणि ते लोक ते सगळे वर बघत असतील, अरे बापरे, धूळ माती कुठून पडायला लागली वर, काय भूकंप आला की काय, प्रकार तरी काय. आणि जेव्हा त्यांनी खड्डा खोदलेला आहे, त्या खड्डा खोदलेला आहे, आणि त्या खड्ड्यामधून हळूहळू खड्डा मोठा त्यांनी म्हटलं एवढा मोठा खड्डा, प्रकार, लोकच घाबरले असते ना. पूर्ण कॉट सकट सोडायचं म्हणजे केवढा मोठा त्याला भगदाड किंवा केवढा मोठा खड्डा खोदावा लागला असेल त्यांना. आणि खोदत असताना सर्व माती कोणावर पडत होती? खाली असलेल्या लोकांवर, खाली असलेल्या येशूवर पडत आहे.
आणि सगळे लोक म्हणतात हे कोण डिस्टर्ब करत इथे येऊन. येशू इथे सुंदर आपण आत्ताच वचनामध्ये बघितलं की येशू जो आहे तिथे दुसरं वचन बघा 2:2 मध्ये, इथे लोक जमलेले होते, दारात देखील जागा नव्हती आणि त्या समयी येशू काय देत होता? संदेश देत होता. सिरियसली संदेश. लोक गांभीर्याने ऐकत आहे, लोक सिरियसली ऐकत आहे. आताच आपण बघितलं की हे बाळ इथे पडलं, सगळ्यांना कसं तरी वाटलं रे. कधी कधी काही लोक सिरियस, आपण गडबडतो. मी अनेकदा बोलतो अरे काय चाललंय गडबड, है ना. मला नाही आवडत नाही, येशूला कसं काय आवडलं असेल. आणि ते आवडायचा काय प्रश्न होतो. धूळ पडते, माती पडते डोक्यामध्ये. आणि अशा समयी हे विचित्र परिस्थिती तिथे निर्माण झाली. तो घराचा मालक कोण होता? पेत्र तर घाबरला असेल, अरे बापरे काय हे माझं घरबीर तोडतंय बा, कुठून येशू आमच्या घरी आला. माझ्या सासूला तर बरं केलं आत्ताच मागे बघितलं आपण. परंतु हे घर तोडफोडचा कार्यक्रम कुठून झाला? मला नाही वाटत त्यांनी पेत्राने इथे काय लिहिले नाही, पेत्राची परमिशन घेतली की काय चला आम्ही तुझं घर फोडतो बाबा. आणि अशा अवस्थेमध्ये धूळ माती हे सगळी जेव्हा वरून पडते पुष्कळ वेळा सगळीकडे माती माती किंवा धूळ 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 होतं. आणि मग त्यांना वर काहीतरी दिसू लागलं आणि ते आश्चर्याने बघू लागले की एक दोरीच्या द्वारे, बघते आपण चित्रामध्ये देखील, दोरीच्या द्वारे हळूहळू हळूहळू काय करत आहे? ती बाजवर तो व्यक्ती खाली 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 आलेला आहे. आता विचार करा, आता विचार करा, तो व्यक्ती जो आहे त्याला खाली सोडत असेल तो किती घाबरला असेल. कारण की त्याला चांगलं माहिती आहे की एक तर त्या घर मालक किती शिव्या घालत असेल मला. नंबर 2, जे येशूच्या बरोबर जेवढे त्याचे शिष्य जे सिरियसली आज येशूचे वचन ऐकत आहे ते फुल डिस्टर्ब, ते कितीतरी त्याला शिव्या घालत असतील. त्याबरोबरच कुठे येशू इकडे दिसतो का येशू दिसतो काय त्याला काही कळत नाही. कारण की कदाचित त्याने येशूला कधी बघितले नसेल की हाच येशू आहे. धूळ मातीमध्ये आता येशू कुठे काय दिसत असेल, तो एक विचार होता. आता लोक रागवतात का येशू मला रागून हाकलून देतो किंवा घालवून देतो, हाही त्याच्या फार प्रश्न निर्माण झाला होता. आणि या सर्व प्रश्नांमध्ये पहिलेच बिचारा आजारी, त्याच्यामध्ये या अवस्थेमध्ये वरून खाली सोडणं. त्यानंतर आम्हाला असं दिसतं की या सर्व परिस्थितीमध्ये गोंधळाच्या वातावरणामध्ये धूळ मातीसह तो खाली येते. आणि अशा अवस्थेमध्ये तो कितीतरी निराश असेल, कितीतरी घाबरलेला असेल. त्याला वाटलं असेल कदाचित, आपल्याला असं वाटलं आता येशू निश्चित म्हणाल ह्याला बाहेर काढा, ह्याला पहिले बाहेर काढा, हे काय आहे सगळं. आणि तरी देखील आपल्याला जेव्हा बघा 5वं वचन 4थं वचन, दाटीमुळे त्यांना आज जाता येणं म्हणून तेथे छप्पर त्यांनी उस्तरून काढले. बाज वरून त्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्याचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला. कोणाचा विश्वास बघितला? त्या पक्षघाती व्यक्तीचा की 4 लोकांचा? 4 लोकांचा विश्वास त्यांनी बघितलेला की आता या मित्रासाठी किंवा या नातलगासाठी काही जरी झालं, काही जरी सहन करावं लागलं तरी आम्ही सहन करू, परंतु आज येशूची आणि त्याची भेट घालून देणार म्हणजे देणारच आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या भावनेनी त्या लोकांनी जे काही केलेलं आहे ते सर्व चित्र येशू ख्रिस्ताच्या समोर निर्माण झालेलं आहे. त्यांनी आता संदेश देणं थांबवलेलं आहे, त्यांनी लोकांबरोबर बोलणं थांबवलेलं आहे आणि त्या बाजूला तो खाली उतरू देत आहे. त्याला बघितल्यानंतर आता जी भीतीचं वातावरण, चिडाचिडी जे काही झाली असेल ती झाली असल्यानंतर येशू ख्रिस्त त्या 4 लोकांच्या विश्वासाकडे बघतो. खरोखर किती येशूला पेशन्स किती होता येशूमध्ये. त्याच्या जागेवर कोणी जरी व्यक्ती असता, मी देखील असतं तर किती चिडलो असतो की काय गडबड आहे इथे, देवाचं वचन चाललं, देवाचा संदेश चालला, हे काय मध्ये घुसतं, मध्ये आरडाओरडी, डिस्टर्ब, घर तोडाफोडी करते तुम्ही. आणि परंतु येशू हा तरी देखील फार गांभीर्याने, फार सहनशीलतेने या प्रसंगाकडे बघत आहे आणि तो त्या 4 लोकांचं आरंभी कौतुक करतो. हो प्रियानो, फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की आम्हाला या जगामध्ये नुसतं आपलं ओझं घेऊन चालायला देवाने शिकवलं नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अनेक ओझे आहे. आपल्याला कुटुंब चालवण्याचं ओझं आहे, आपल्याकडे नोकरीचं ओझं आहे, आपल्याला एक
कुटुंबाचे प्रमुख म्हणून जबाबदारी आहे, आपल्या व्यवसायाची आपली जबाबदारी, एक समाजमध्ये राहत असताना आपल्याला जबाबदारी, अनेक जबाबदाऱ्या घेऊन आपण चालतो, अनेक ओझे घेऊन चालतो आणि आपण आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या जवळ लोकांचे काय करत नाही, सर्व काही करतो. परंतु प्रियांनो, तरी देखील अनेकदा काही ना काही आमच्या जीवनामध्ये कमतरता राहूनच जातं आणि लोक म्हणतात, काय आमच्यासाठी तुम्ही काय केलं? काहीच नाही केलं. अनेकदा अशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतं आणि आपल्याला अतिशय वाईट वाटतं की आपले लोक म्हणतात, काय केलं तुम्ही माझ्यासाठी? काय केलं डॅडी आमच्यासाठी? काय केलं माझ्या भावा तुझ्यासाठी? काय केलं बहिणी माझ्यासाठी? पती म्हणतो, काय केलं तू माझ्यासाठी? अशा प्रकारे लोक बोलतात आणि याद्वारे अनेकदा आपण डिस्टर्ब होतो, आपण दुःखी होतो की खरोखर आमची मेहनत, आमचे श्रम ह्याला कोणी देखील ते कौतुक तर करणं तर सोडा, अपमानित करायला मागे पुढे बघत नाही. हो प्रियांनो, परंतु ह्या 4 लोकांच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांनी जे काही प्रयत्न केले, निश्चितच ते प्रामाणिक प्रयत्न होते. ते प्रामाणिक प्रयत्न होते यासाठी की येशू जर आला, येशू जर शहरात आहे, तर येशूच्या संधीचा लाभ घ्यावा. प्रेज द लॉर्ड. आणि मी त्यामुळेच मागच्या वेळेस सांगितलं होतं की किती लोकांना विश्वास आहे की ख्रिस्ती मंडळी चर्चमध्ये येशू असतो. आपण सर्वजण हात वर करणार, आपल्या सर्वांना अनुभव आहे, कारण की आपल्याला माहित आहे नुसतं येशू येत नाही, तर येशू चमत्कार करण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी, येशू आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी 37 हजार असतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस आपल्यालाही अनेकदा वाटतं की खरोखर मला तर आज आशीर्वाद मिळाला, माझ्या ह्या व्यक्तीला का आशीर्वाद मिळू नये? प्रेज द लॉर्ड. यस. कधी कधी मी माझ्या मुलांना म्हणतो, अरे काय मी तुम्हाला म्हटलं होतं ना, चला त्या लग्नाला. काय भारी लग्न होतं बघा. 4, 5, 6 प्रकारच्या बिर्याणी होत्या, 2-3 प्रकारचे चिकनचे प्रकार होते. तुम्हाला किती चिकन आवडतं? जेवताना मला सारखे तुमची आठवण येत होती. तुम्ही आले असते तर किती एन्जॉय केला असतं. यस. आपल्याला असं वाटतं की आपण सर्वजण असतो तर एकत्र मिळून एन्जॉय केला असतं. बरोबर आहे ना? आपल्याला अनेकदा अनेक गोष्टीमध्ये कधी कधी आपण कोणत्या तरी गावाला जातो किंवा कोणत्या तरी हिल स्टेशनवर जातो आणि मग आपल्याला आपल्या घरची आठवण येतं, अरे बाबा मला इतका आनंद, माझ्या घरचे लोक असते तर ते सगळ्यांनी मिळून किती आम्ही इथे या सुंदर निसर्गाचा किंवा ह्या हिल स्टेशनचा किंवा या प्रवासाचा कितीतरी आनंद घेतला. यस. आपल्याला एक मनुष्य म्हणून आपल्या प्रिय लोकांची अशा समय निश्चितच आठवण येते. परंतु प्रश्न मी परत एक बार हे विचारतो की हे मंदिर जे आहे, जे प्रभूमध्ये तुम्हाला आणि मला मिळालं, ते खरोखर तुम्हाला आणि मला आनंदित करतं का? खरोखर तुम्हाला आणि मला तुमच्या स्वर्गीय मानण्याच्या द्वारे तृप्त होतं का? आणि जर तुम्हाला ते आवडतं, तुम्हाला जर ते आनंद देतं, तर तुम्हाला आणि मला हे वाटतं का की माझ्या व्यक्ती जो घरी बसलेला आहे, माझी व्यक्ती ती घरी बसलेली, त्याला देखील त्याचा आनंदाचा लाभ मिळावा. प्रेज द लॉर्ड. हेच अनेकदा आपण नाही करू शकत. आता आपण म्हणू की नाही, माझी बहीण तर औरंगाबाद राहते, माझा भाऊ तो जालन्याला राहतो, तो मुंबईला राहतो. आपल्याकडे एक संधी आहे की आपण व्हिडिओ तरी निदान शेअर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. यस. मला आज आनंद मिळाला, आज मला आशीर्वाद मिळाला, आज मला स्वर्गीय मानना मिळाला, तर निश्चितच माझा भाऊ, माझी बहीण जे दूर आहे ते येऊ शकत नाही, तर निश्चितच मी व्हिडिओ शेअर करेन आणि त्यांना म्हणून की ऐक, ह्या गोष्टी तुझ्यासाठी देखील आनंद देणारे, आशीर्वाद देणारे. प्रेज द लॉर्ड. यस. तुम्हाला आणि मला ते वाटतं. अनेकदा मी जातो, अनेक प्रियजन जेवणाला बोलवतात, ते म्हणतात, अरे हर्ष नेहाने आले का? ठीक आहे, डबा घेऊन जा पाळक साहेब, डबा घेऊन जा आणि मग त्या मुलांना घरी द्या, म्हणजे निदान ते येऊ नाही शकले पण त्या डब्यात ते खातील तर त्याचा आनंद घरी घेऊ शकतील. प्रेज द लॉर्ड. यस. आपल्याला हा डबा तर नाही देता येत, परंतु हा व्हिडिओ आपण लोकांकडे पोहोचू शकतो, ज्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळेल. आता सकाळी मी कॅनडाला फोन केला आणि कॅनडाच्या पाळक साहेबांचा वाढदिवस होता आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या सकाळी 4 वाजता. आणि त्यानंतर ते म्हणे, पाळक साहेब तुमचे संदेश फार पॉवरफुल असतात, आम्हाला खूप आवडतात, आम्ही कॅनडामध्ये पण इतरांना शेअर करतो. प्रेज द लॉर्ड. यस. मी माझं कौतुक करा असं म्हणत नाही, परंतु देवाचं वचनच तेवढं आनंद देणारा, आशीर्वाद देणारा असो. आणि जेव्हा आपण बघतो की ही सर्व जी गोष्टी आहे त्यामध्ये हळूहळू धूळ सटली, कॉट खाली आलेली आहे. त्या व्यक्तीने डोळे बंद करून घेतले असतील, कदाचित डोळे उघडे असतील, कोणी येशू त्याला माहित नाही. अचानक येशूचा आवाज त्याच्या कानी पडतो आणि मग त्याला कळतं आणि ते आवाज मध्ये तो बघतो आणि तो म्हणतो की खरोखर हे वचन आपण. त्यांचा विश्वास 4 लोकांच्याकडे बघून येशू त्यांचं कौतुक करतो आणि येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला. आता मला सांगा, ते 4 लोक
आणि पक्षघाती. आता येशूच्या जवळ कोण होता? ते 4 लोक कुठे होते सांगा आता? ते खाली उतरले का? नाही, शक्यच नव्हतं ना. त्यांचे आताच आपण हर्षचित्र दाखव, ते दोरीने वर सोडणं विचार जोर बदल. येशूने कुठे बघून म्हटलं असेल? वर बघितलं असेल. तुमच्या विश्वासाबद्दल खरोखर तुमचा विश्वास मोठा. ते काही त्यांना यायची इच्छा होती येशूला, परंतु त्यांना ती ड्युटी कामच असं होतं की दोरीने जेव्हा सोडतो, आजच मी प्रेतक्रियामध्ये होतो आणि दोरीने काय सोडतात खाली? पेटी सोडतात. आणि त्याचप्रमाणे त्यांनी देखील दोरीने सोडलेली आहे. आणि येशू वर बघून त्यांना बोलला असेल की खरोखर तुमचा विश्वास कितीतरी महान आहे. आणि त्यामुळे पुढे आता हा व्यक्ती जो होता, जो झोपलेला होता, त्याला वाटलं आता येशू त्यांचं कौतुक करतो, माहित नाही माझ्याबद्दल काय, माझ्याबद्दल काय. आणि त्याच्या कानी एक शब्द पडला आणि तो फार त्याला समाधान, आनंद आणि विश्वास देऊन गेला. आणि तो म्हणतो, मुला. काय म्हटलं सगळेजण? मुला, 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 बाळा, घाबरू नको, घाबरू नको. त्याचा चेहरा, त्याच्या मनातले विचार, येशू सगळ्यांच्या मनातले विचार जाणतो, त्याची परिस्थिती जाणतो. आणि त्याला कुठेतरी भीती होती, दडपण होती, कारण की त्याला कळत होतं लोक तर मला शिव्या घालतच असतील. येशू काय? कारण की सध्या गरज कोणाची होती? येशूची. लोक काही म्हणे नाही का, येशू काय म्हणतो? आणि त्याच्या कानी एक शब्द पडला, मुला. हो प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्यासाठी मुला, मुली हा शब्द येशू वारंवार सांगतो. आपल्या समस्या किती आहे, आपले प्रॉब्लेम कसे असेल, आपण कोणत्याही परिस्थितीत असेल, आपण टाकाऊ असेल, आपण काहीच कामाचे नाही, आपण जसं हा व्यक्ती काहीच कामाचा नव्हता, अशी जरी दशा असली तरी देखील येशू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली. प्रेज द लॉर्ड. यस, कारण की तू माझ्याकडे आलेला आहे, तू माझ्याकडे आलेली आहे. आणि त्यानंतर तुझ्यामध्ये जे काही बदल होणार आहे त्याबद्दल मी आता करणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज येशू ते शब्द जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला फार महत्वाचे. आणि त्यानंतर तो म्हणतो की मुला, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, तुझ्या पापांची क्षमा झाली. आता हा प्रश्न येतो की त्या 4 लोकांनी या पेशंटला किंवा या पक्षघातीला पापांची क्षमासाठी सोडलं होतं का वरून खाली? सांगा बरं. पापाची क्षमा व्हावी म्हणून वरून खाली सोडलं होतं का? नाही. कशासाठी आणलं होतं तिथे? त्याला आरोग्य मिळण्यासाठी, त्याचा व्याधी घालवण्यासाठी. आणि ते म्हणत असतील, हे बाबा, हे काय आता हा प्रकार तरी काय? आम्ही मागतो काय, येशू देतो काय, हे काय आहे? आणि त्यामुळे इथे हा फार मोठा प्रश्न, क्वेश्चन मार्क निर्माण होतो. आणि त्यासाठी परत एक फार जेव्हा आपण एदेन बागेमध्ये जातो, आपल्याला माहिती आहे की काय झालेलं आहे. शाप, पाप यामुळे आजार आणि मृत्यू जगामध्ये आलेले आहे. काय आलेले? मृत्यू, श्रम, रडणं, मेहनत करून पण हवं ते न मिळणं, या सर्व गोष्टी ज्या आहे ते कशामुळे मिळत आहे? पापामुळे आलेले आहे. तर सर्वात मोठी गरज काय आहे मनुष्याची? पाप की आरोग्य? सांगा. पाप घालवणं महत्वाचं की आरोग्य आरोग्य देणं महत्वाचं? सांगा बरं. काही जण म्हणते, नाही पाळक साहेब, ते पाप बीप नंतर विचार करू, पहिले कसं आमचं भलं बिलं झालं ना, मग आम्ही विचार करू. कारण की मॅक्झिमम लोक बोलायला तसंच बोलतात. परंतु त्यांना जर असं म्हटलं की नाही नाही पापांची क्षमा करायचं, तर म्हणतो ते नंतर विचार करू. कारण की प्रश्न आता माझ्या घरचा प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलाबाळांचा प्रॉब्लेम, माझी प्रॉब्लेम, ते पाप बीप आपण नंतर बघू, पहिल्या रविवारी आपण विचार करू, आत्मपरीक्षण वगैरे करेल मी, इकडे येईल, मग ते पाप क्षमाचा मी विचार करेन. परंतु आता सध्या मला आरोग्याची गरज आहे. आणि यासाठी येशू ख्रिस्ताने, जेव्हा आपण स्तोत्र मध्ये देखील बघतो आणि त्याच्यामध्ये देखील म्हटलेले की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर व त्याचे उपकार विसरू नको, कारण की तो सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो आणि तुझे सर्व रोग, पहिले काय आलेले?
दुष्कर्म्यांची क्षमा आणि मग सर्व रोग. हो प्रियानो, देवाचा जो दृष्टिकोन आहे तो दुष्कर्म्यांची क्षमा करणं अगोदर आहे आणि मग रोग बरे करणं. कधी कधी रोग बरे नाही झाले तरी चालत. रिपीट करतो मी. काही लोक म्हणतील की अरे पाळक साहेब ते काय कितीदा तरी प्रार्थना केली काय आमचं भलंच होत नाही. ठीक आहे, नाही झालं ना भलं, नो प्रॉब्लेम. पौल जो होता एवढा महान मोठा सेवक होता, त्याला काय होता पाया जो एक काटा जो टोचत होता, त्याने त्याच्यासाठी 3 वेळेस प्रार्थना केली. येशूने काय म्हटलं, तुझ्यावर माझी कृपा पुरेसी. मरेपर्यंत बराच नाही झाला. येस, अनेक लोक बरे होत नाही, परंतु याचा अर्थ नाही की ते पापीच आहे. पण देवाला माहित आहे की तू नुसतं पाप मुक्ती नाही तर तू अनेकांच्या पाप मुक्तीचा सबब बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो आजार बरा झाला नाही म्हणजे तो आजारी बरा करत नव्हता असंही नाही, तो पापी होता असंही नाही. त्याने अनेकांचे रोग बरे केलेले आहे. त्याचप्रमाणे पौलाने काय केलेलं आहे, काय केलेलं आहे आपल्याला दिसतं की त्यांनी येशूच्या सुवार्ताच्या द्वारे अनेकांना ख्रिस्ताकडे देखील आणलेलं आहे. इथे जेव्हा आपण बघतो तर का महत्वाचं, आता तुम्ही हा आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो की रोग बरे करणं आणि आताच मी सांगितले पाप क्षमा, यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे. सर्वांनी काय म्हटलं, काय बरं, पाप क्षमा. जे येशूने आता इथं सांगितलं की तुझ्या पापांची क्षमा झाली. लोकांना ऑब्जेक्शन आलेले, लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेले तिथे, त्याबद्दल आपण जाऊ. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पाप क्षमा का. आणि ही गोष्ट सगळ्यात पहिली येते की आरोग्य जे आहे, समजा इथे नाही तर आपण जाऊ म्हणा, ठीक आहे पाळक साहेब काय होत नाही, बरं जातो आम्ही डॉक्टरच्याकडे. तर डॉक्टर बरे, डॉक्टरच्याकडून बरेच नाही होत का, होतं की नाही होतं, डॉक्टरच्याकडे गोळ्या खाऊन आपण म्हणून जाऊ द्या काय मोठे आजार नाही, जातो मेडिकलमध्ये, मेडिकलवाला हे घसा दुखतं, हे दुखतं, पाय दुखतं, द्या गोळी, तर देतो पेन किलर, बरं वाटायला लागतं आपल्याला. पण मेडिकलवाला तुमच्या पापांची क्षमा करेल का, की नाही फार मोठा हॉस्पिटल आहे तिथे, एकदम अमेरिकेचं हॉस्पिटल आहे तिथे पापांची क्षमा केली जाते, असं कोणतं हॉस्पिटल आहे का जगामध्ये? नाही. पापांची क्षमासाठी एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. यीशु का लहू सारे पापों से मुक्त करता, शुद्ध करता हमें. एकच डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य आहे. त्यामुळे आपल्याला या आरोग्य किंवा रोग हे येतील आणि जातील, हे येतील आणि जातील. अनेकदा आपण आजारी पडतो आणि काय होतं, 8-10 दिवस काही गोळ्या वेळ्या खात नाही. अनेक जण होता काय आम्ही गोळ्या वेळ्या खात नाही, हो बरं होऊन जातो आपोआप. आणि अनेकदा हे डॉक्टर पण म्हणतात ही गोष्ट चांगली आहे की तुम्ही जास्त गोळ्या खाऊ नका, शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता असते, काही दिवस तुम्ही सहन करा. ह्या व्हायरस असतो किंवा ह्या आपण म्हणतो की हवामानाबदलामुळे आजार येतो, तो बराही होऊन जातो तसं. परंतु प्रियांनो, रोग आपोआप बरा होईल का? रोग आपोआप बरा होईल, पण पाप आपोआप क्षमा होईल का? नाही. त्याच्यासाठी जे काय होणार आहे ते ह्या लोकांना माहित नव्हतं, परंतु आज आपल्याला माहित आहे. नंबर 2 गोष्ट बघितलं की दोघांसाठी पश्चातापाची गरज आहे. आपण डॉक्टरच्याकडे गेलो नाही, आपण आपला रोग जर मांडला नाही तर आपण बरे होऊ शकतो का? नाही. येशूच्याकडे जर ह्याला आणलं नसतं तर घरीच झोपलेला असता. यस, येशूसाठी कोणीतरी मध्यस्थी केली असते तर तो शब्द मात्र बोल म्हणजे घरी असलेला माझा चाकर बरा होईल, झालाही असता तो बरा. इथूनही देखील आपण अनेकांसाठी प्रार्थना करतो, घरी आरोग्य मिळतं, परंतु इथे असं किंवा तिथे असं बरा कोण करणारा कोण आहे? येशूच आहे, येशूच आहे. आणि त्यामुळे ही मध्यस्थी जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि ती मध्यस्थी कोणाच्या नावाने करतो आपण? प्रभू येशूच्या नावामध्ये करतो. तिसरी गोष्ट आहे की पाप, जसं आजार बरे झाले तर कधी आजारीच पडणार नाही का? असं आहे की येशूने शंका किया, येशूने शंका किया, अब मैं फिर से बीमारी नहीं पड़ने वाला, असं होईल का? हे कधीच होऊ शकत नाही. येशूने केलेलं आहे किंवा कोणत्याही सेवक दासाने केलेला आहे, तो व्यक्ती मनुष्य शरीर आहे आणि शरीरामध्ये आजार पण येणार आणि जाणार. जसं जसं वृद्धपणाकडे आपण जाऊन शरीर हे कमकुवत होतं, आजार पण ही येतच राहणार, ह्यापासून कोणी देखील सुटलेलं नाही. परंतु प्रियांनो, पापाच्या बद्दल काय? जेव्हा पापाच्या बद्दल जर आपण बघितलं तर हे पाप नुसतं तुम्हाला मृत्यूपर्यंत नेणार नाही. आजार पण मृत्यूकडे नेतं, पाप पण मृत्यूकडे नेतं. परंतु आजारी व्यक्ती
जर पाप क्षमेसह मरण पावला तर तो कोणाकडे जाणार? येशूकडे जाणार. प्रेज द लॉर्ड. त्यामुळेच आपण म्हणतो की शेवटपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे तुझी आणि येशूची वाट बघेल. येशू आणि तुझी भेट होणार आहे. परंतु प्रियांनो, अनेकदा आपण बरे होण्याबद्दल आग्रही असतो, परंतु पाप मुक्तीबद्दल आग्रह नसतो. यस, आजार पण येतील जातील, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परंतु आपण इथे पुढे उभा राहत असताना, आपण प्रार्थना करून घेत असताना, आपली पहिली प्रार्थना आहे की प्रभू, माझ्यातले दोष, माझ्यातले अपराध, माझ्यातले अशुद्धता ही दूर कर. कारण की येशू या जगामध्ये आला होता कशासाठी? योहान 3:16 मध्ये काय लिहिलेलं आहे? देवाने, बोला सगळेजण, एवढी मोठी प्रीती केली की त्यांनी यासाठी की त्याला तर त्याचा नाश होऊ नये. येशू ख्रिस्त या जगामध्ये नुसते आजार बरा करण्यासाठी आला की पाप घालवण्यासाठी आला? बरोबर ना, पाप घालवण्यासाठी तो आलेला. इथे काही एकच पेशंट नव्हता, हजारो लाखो पेशंट असतील इस्रायलमध्ये. येशू काय सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांना म्हणत होता की चलो मे आ गया येशू, चला सगळ्यांना बरं करा, सगळ्यांना बरं करा, असं केलं का? नाही. येशूने जे त्याच्याकडे आलेले आहे किंवा तो त्यांच्याकडे गेला त्यांनाच त्यांनी बरं केले. सगळ्यांना बरं केलं का? परंतु येशू सगळ्यांच्या तारणासाठी या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना बरं करायला जरी तो गेला नाही, सर्वांना त्यांनी बरं केलं नाही, तरी देखील सर्वांचं तारण व्हावं यासाठी, सर्वांचे पाप घालवण्यासाठी या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे पाप घालवणं महत्वाचं आहे की आरोग्य मिळवणं महत्वाचं आहे? कारण की येशू त्याच्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. पापी व्यक्ती मेला तो सार्वकालिक मरण आहे, परंतु आजारी व्यक्ती जरी मेला तो येशू मध्ये मरण पावला तर त्याला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशू काय देण्यासाठी जगामध्ये आला? सार्वकालिक जीवन देण्यासाठी या जगामध्ये आला. जरी आपण आजारी असो, कारण की लोक कशासाठी मरतात? आजारीपणामुळे मरतात ना. कोणताही व्यक्ती कशामुळे मरतो? आजारपणामुळेच मरतो. समजा तो बरा झाला तर काही मरणारच नाही का? तो मरणार तरी पण. परंतु प्रियांनो, जर पापामध्ये तो मेला तर त्याला कधीही जीवन किंवा सार्वकालिक जीवन नाही, त्याला सार्वकालिक मृत्यूला सामोरे जावं लागल. आणि त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की आजारची सुरुवात पापापासून झालेली आहे. आजारची सुरुवात कुठून झाली? पापापासून. आणि एक वचन आपण वाचूया, प्रकटीकरण अध्याय 21. काढूया आपण प्रकटीकरण याचा अध्याय 21 आणि वचन 4 कोणीतरी जोरात वाचा. कारण की शेवटी सुरुवात कुठून झालेली? एदेन बागेमधून सुरुवात कुठून झालेली आहे? परमेश्वराच्या समोर असलेले त्या आदम हवाच्या पापापासून. आणि शेवट कुठे होणार आहे आपला? नवीन यरुशलेम मध्ये. याला सियोन देश म्हणतो. त्याचं 21:4 मध्ये काय लिहिलेलं आहे? जे अश्रू पापामुळे आलेले होते, ते अश्रू ह्या सर्व जे लोक येशू मध्ये तारलेले लोक आता नवीन यरुशलेम मध्ये प्रवेश करतात, त्यांचे अश्रू कोण? येशू पुसणार आहे. पुढे या पुढे हे सगळे मेलेले लोक किंवा वर घेतलेले लोक आहे. तो मरण तर राहील, परंतु कोणतं मरण नाही? सार्वकालिक मरण नाही. पुढे पहिल्या जे सुरुवातीला आदम हवाच्या काळामध्ये हे सर्व रडणं होतं, मरण होतं, सर्व प्रकारचे अश्रू होते, सर्व प्रकारचे शोक होते, सर्व प्रकारचे कष्ट होते. कशामुळे? देवाच्या शापामुळे. ते शाप आता येशूमध्ये नाहीसे झाल्यामुळे आता ते कोणाला त्रास देणार नाही. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? आणखीन एक वचन त्याच्या पुढच्याच ह्याच्यामध्ये वाचूया, 22वा अध्याय आणि वचन 2 आणि 3. पुढच्या अध्यायामध्ये 2 आणि 3 नदीच्या. प्रकटीकरण 22. जीवनाचे झाड होते. यस, त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी
उपयोगी पडतं आणि त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की ते नदीच्या दोन्ही बाजूला होतं. पुढे 3रं वचन, पुढे काहीही शापित असणार नाही. प्रेज द लॉर्ड. सुरुवातीला आदाम हवापासून शाप जगात आला, प्रभू येशू ख्रिस्तापासून शाप मुक्ती जी आराम झाली. आता हे शाप मुक्त व्यक्ती जेव्हा त्या नवीन यरुशलेम मध्ये पोहोचलेले, त्याच्यामध्ये वचन काय सांगतं की आता तिथे शाप राहणार नाही. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, यस तिथे आजात आपण हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य. आताच गीत गायलं ना आपण, धन्य हो जाएंगे. काय धन्यता आहे की आपल्याला देवाची प्रत्यक्ष सेवा करता मिळणार. आज आपण देव आपल्याला दिसत नाही, परंतु त्या समय देव दिसणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला दिसतो तो शाप आदाम आणि हवापासून सुरू झालेला आहे, तो शाप इथे आपल्याला घालवलेला दिसत आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा आपण या व्यक्तीच्याकडे गणतो मुला, तेव्हा तो चकित होतो की मी एवढा पापी आहे, मी इतका शापित आहे, तरी देखील तो मला मुलगा म्हणतो. आता सगळ्यात पहिले त्या लोकांना पडलेला प्रश्न, इतर लोकांना प्रश्न, आपल्याला देखील प्रश्न पडतो मार्क शुभवर्तमानामध्ये. आणि तो प्रश्न हा आहे 7 मार्क शुभवर्तमान 2:7 म्हणते की हा असे का बोलतो, हे तर दुर्भाषण आहे. एका वाचून म्हणजे देवापासून पापाची क्षमा कोणीही करू शकत नाही. लोक बडबड करायला लागले की येशूने डायरेक्ट म्हटलं, आणलं कशासाठी, देतो काय आशीर्वाद, लोकांना आरोग्य देण्यासाठी बोलवलं, आरोग्य द्यावं. येशू काय म्हणतो, तुझ्या पापांची क्षमा झाली. तुम्ही लोक ह्या वेळेस चिडलेले आहे, कारण की सर्वांना माहित होतं आणि आपल्याला देखील माहित आहे की पाप क्षमा करण्याचा अधिकार कोणाला आहे, देवाला. कोणी करू शकतो का पाप क्षमा, कोणी देखील नाही. किती धार्मिक व्यक्ती असेल तरी तो अधिकार देवालाच आहे. आज आपल्याला माहित आहे, तेव्हा त्यांना पण माहित होता, परंतु त्यासाठी काय करावं लागायचं, त्या समय यज्ञ करायचा, निवास मंडप. आपण सगळं बघतच आहोत. रविवार आपण परत निवास मंडपाकडे येणार आहोत. निवास मंडप आहे, तिथे अर्पण आहे, तिथे होम बली आहे, तिथे आपल्याला सर्व प्रकारच्या वेदी दिसत आहे. आणि त्या सर्व गोष्टीच्या द्वारेच काय करत होती, पाप क्षमा. तो कोण करत होता, परमेश्वर. हा डायरेक्ट म्हणतो पाप क्षमा झालेली. मग होम बली बिनबली, निवास मंडप, यरुशलेम मंदिर कुठे, काहीच नाही. मग ह्याचा अर्थच नाहीये का. आणि नॅचरल आहे, बरोबर आहे की या सर्व गोष्टी परमेश्वराने आम्हाला तयार करून दिल्या की पाप क्षमेचा हा मार्ग आहे. आणि हा म्हणतो, डायरेक्ट म्हणतो की पाप क्षमा झालेली, म्हणजे हा काय करतोय, दुर्भाषण करतो. आणि येशूला चांगलं माहित होतं की हे दुर्भाषण त्याला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे, वधस्तंभापर्यंत घेऊन जाणार आहे. तरी देखील तो पुढे काय म्हणतो, तेव्हा त्याने अंतर्ज्ञान हे ओळखलं आणि म्हटलं की तुम्हासाठी पाप क्षमा झाली आहे, असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे की उठ आणि बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. आता त्यांनी म्हटलेलं आहे, आता 2 ऑप्शन मी तुम्हाला सांगतो, एक पाप क्षमा किंवा आरोग्य. या दोघांपैकी कोणती गोष्ट तुम्हाला सोपी वाटते, ही कोणती गोष्ट सोपी वाटते तुम्हाला. कारण की इथे त्यांनी लिहिलेलं आहे की तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे, हे म्हणणे की उठ आपली बाज म्हणजे आरोग्य. यापैकी कोणती गोष्ट सोपी वाटते हे तुम्ही मला सांगा. आणि त्यावेळेस जेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर येशूने काय अपेक्षा केली. हो प्रियानो, आम्हाला सांगू द्या की आरोग्य हे अनेक गोष्टीद्वारे मिळू शकतं, पण पाप क्षमा कोणाद्वारे मिळू शकते, देवाच्याकडून. परंतु आपण सहज म्हणतो, अरे चला तुझ्या पापाची क्षमा झाली, ते को क्षमा कर दिया, तेरे को माफ कर दिया. आपण सहज बोलतो. कोणी आय एम सॉरी म्हटलं, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. आपण अनेकदा म्हणून देतो की नाही नाही चला मी तुला सोडून दिलं, मी तुला क्षमा केली. परंतु प्रियांनो, इथे आपल्याला लोक सहजासहजी त्या गोष्टी म्हणत होते. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त म्हणतो की तुला यापैकी कोणतं सोपं वाटते. परंतु 10व्या वचनामध्ये त्याने आता क्लिअर केलेलं आहे, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांच्या क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही समजून घ्यावे. हायलाइट करा तिथे. प्रथम
पवित्र शास्त्रामध्ये पहिल्यांदा येशूने स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? मनुष्याचा पुत्र प्रथम वेळेस बोललेलं. पुढे वारंवार आपल्याला मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र. आता मला एक गोष्ट सांगा की पापांची क्षमा मनुष्य करू शकतो, मनुष्याचा पुत्र करू शकतो की देवाचा पुत्र करू शकतो? सांगा. येशूने काय म्हटलंय इथे? मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. तर आता मला सांगा की मनुष्याचा पुत्र की देवाचा पुत्र पाप क्षमा करू शकतो? देवाचा पुत्र आहे ना. आणि येशू देवाचा पुत्र पण होता आणि मनुष्याचा पुत्र पण होता. मग आता त्यांनी जर म्हटलं असतं मी देवाचा पुत्र आहे तर इझीच होऊन गेला असतं, एकदम सोपं होऊन गेला. अरे काय ईश्वर का बेटा है तो चलेगा चलेगा, नो इश्यू, कोई प्रॉब्लेम नाही हमको. म्हणजे हे इथे इझी होतं की मी देवाचा पुत्र आहे, मी त्याला क्षमा केली, मला अधिकार आहे, काही बोलायचं नाही पुढे. लोक का बोलायचे. पण त्यांनी काय म्हटलं? मनुष्याचा पुत्र. मग तर लोकांना आणखीनच ऑब्जेक्शन उभं राहिलं. मनुष्याचा पुत्र आहे तर मग कसा काय क्षमा? तू पण मनुष्याचा पुत्र, आम्ही मनुष्याचा पुत्र, आम्ही काय क्षमा करतो का लोकांचं? पाप क्षमा तर आम्ही नाही करू शकत. परंतु मनुष्याचा पुत्र का म्हटलं, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला? का म्हटलं असेल त्यांनी मनुष्याचा पुत्र? वारंवार येशूने मनुष्याचा पुत्र का म्हटलेला? देवाचा पुत्र का नाही म्हटलं? किंवा येशू म्हणून मला अधिकार आहे असं का नाही म्हटलं? सांगा. हा बोला. मनुष्याचा पुत्र हा शब्द ऑब्जेक्शन होतं, कारण की हे आपल्यालाही पटत नाही की मनुष्याचा पुत्र क्षमा करू शकतो. पण त्यांनी मनुष्याचा पुत्र बोलून स्वतःवर राग किंवा संशय निर्माण नाही केला का? असं नाही वाटत का आपल्याला? ह्याद्वारे त्यांनी एक गोष्ट सांगितली की मनुष्याचा पुत्र जर आहे तरच मी मरू शकतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या पुत्राला मरण आहे का? देवाच्या पुत्राला मरण आहे का? मरण कोणाला आहे? मनुष्याचा पुत्र. आणि मनुष्याचा पुत्र लोकांचे पाप, अधर्म आणि शाप आपल्या मस्तकी घेऊन वधस्तंभावर त्यांच्यासाठी वलांडण्याचा कोकरा म्हणून मरावयाच या जगात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा, आलं लक्षात सगळ्यांना? का मनुष्याचा पुत्र म्हणतो? त्यावेळेस त्यांना कळालं नसेल ती गोष्ट. परंतु मनुष्याचा पुत्र जर तो नाही, जर तो देवाचा पुत्र आहे तर त्याला मरण नाही. आणि जर तो मनुष्याचा पुत्र आहे तर त्याला मरण आहे. आणि ते मरण कोणतं आहे? जगाच्या पापासाठी मरणारा तो, जसा योहान म्हणतो, हा देवाचा कोकरा आहे. आणि त्यामुळे त्यांनी मनुष्याचा पुत्र म्हणत काय म्हटलेलं इथे? मनुष्याचा पुत्राला पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. त्यावेळेस त्यांना कळणार नाही, कळूही शकत नाही का? तोवर हा मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर गेला नव्हता. आणि मग त्यांना आणखी चिड आलेली आहे की हा देवाचा पुत्र म्हटला असता तर आम्ही ऐकलं असतं. स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणतो तरी म्हणतो पाप क्षमा करणार. केवढं मोठं दुर्भाषण आहे. परंतु आज आपण असं म्हणू शकत नाही, कारण की आपल्याला वधस्तंभ माहित आहे, त्या पुत्राने काय कार्य केलं हे माहित आहे. त्यामुळे आम्हाला माहित आहे की माझ्या पापासाठी तो देवाचा पुत्र, जो त्या समय मनुष्याचा पुत्र होता, तो मरण पावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, ह्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु अनेकदा आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही आणि त्यामुळे ते लोक चिडले. पण आम्ही आज आशीर्वादित आहोत. प्रेज द लॉर्ड. की आमच्यापैकी एक मनुष्य होता जो देवापासून आलेला होता, तो देवाचा पुत्र देखील होता, तो माझ्या पापासाठी मरण पावलेला आहे. आणि तो म्हणतो की तो अधिकार मला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो म्हणतो मी तुला सांगतो, उठ आणि बाज उचलून घे व आपल्या घरी जा. बाज उचलून घे आणि आपल्या घरी जा. जसंच मनुष्याचा पुत्र नंतर त्यांनी जे पुढचं काम केलं त्यावरून लोकांना कळालं की हा मनुष्याचा पुत्र जरी म्हणतो परंतु खरोखर हा देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हा देवापासून आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येस. जर पाप क्षमा त्यांनी म्हटलं असतं ह्याला बरंच केलं नसतं तर मग लोकांनी म्हटलं असतं काय माहिती याची पापाची क्षमा झाली की नाही झाली, काय माहिती. पापाची क्षमा तर ह्या म्हटलेला हा मनुष्याचा पुत्र, ह्याला काय अधिकार आहे? हा काय देव आहे का? परमेश्वर आहे का? यहोवा आहे का? नाही आहे ना. मग परंतु त्यानंतर जे कार्य त्यांनी केलेलं आहे ते कार्य लोकांनी कधीच बघितलं नव्हतं. आणि आपण देखील विचार करू शकत नाही की वर्षानुवर्ष जो एक पॅरालिटिक व्यक्ती जो बिछाण्यावर झोपलेला आहे तो उभा राहतो, तो कॉटवरून उठतो, खाली उभा राहतो. आणि त्याला एवढी कशी काय ताकद आली? आपण जर आजारी असलो, 8 दिवस पण आजारी असलो तर उठलो तर चक्कर येते आपल्याला.
विकनेस येतं, आपला हातपाय थरथर थरथर कापतं, आपल्याला लगेच उठता येत नाही, कोणतरी आपल्याला धरून घेऊन जातं, नेतं, आणतं. दवाखान्यात पण आपण जातो, थरथर थरथर करत जातो, कोणतरी आपल्याला सपोर्ट देतं. इथे तर 4 लोक वरच होते त्याचे, ते वरूनच बघत होते बिचारे, गर्दीत त्यांना कुठे घुसायला. परंतु आता यांनी काय केलेलं आहे, आला त्या 4 लोकांच्या खांद्यावर, परंतु जाताना स्वतःची बास स्वतः उचललेली. प्रेज द लॉर्ड. कुठून ताकद आलेली आहे, नुसतं त्याला बरं झालं नाही तर त्याला तेवढी ताकद आलेली आहे, त्याचा विश्वास एवढा आलेला आहे की तो स्वतःची कॉट आता उचलू शकत होता. हो प्रियांनो, हीच बाब फार महत्वाची, की तुझ्या विश्वास, त्या 4 लोकांचा विश्वास, तोच विश्वास ह्याच्यामध्ये होता. आणि हा विश्वास त्या लोकांनी बघितल्यानंतर काय चित्र निर्माण झालेलं आहे, तो उठला, लागलेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. आता तो वर गेला का परत, चला आता मला वरून झालं तर वरूनच जातो मी, तसं आता तो दारातून सगळ्या लोकांनी बाजूला व्हा. आता काही लोकांना बाजूला करायची गरज पडली असेल का? तशी कॉट उचलली असं सगळे म्हणून बाजूला बाबा. आता काय चमत्कार घडलेला, केवढा मोठा मिरेकल आहे. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, लोक थक्क झाले, आश्चर्यचकित झालेलं आहे, कारण की त्यांना कळालेलं आहे की हा मनुष्याचा पुत्र ज्याने पाप क्षमा केलेली, हा निश्चित देवाचा पुत्र देखील आहे. प्रेज द लॉर्ड. हा देव आहे, आणि त्यामुळे जर यांनी पाप क्षमा केलेली आहे तर मग रोग बरे करण्याची ताकद देखील ह्याच्यामध्ये दिसते. मग आता मला सांगा की रोग बरे करणं महत्वाचं की पाप क्षमा ही महत्वाची? पाप क्षमा ही महत्वाची. आणि मी परत एक वार आपल्याला हेच सांगू इच्छितो, अनेक जणांना असं वाटतं की नाही आम्हाला लाभ मिळत नाही, आणि मग निराश होऊन अनेक लोक म्हणतात की कितीदा प्रार्थना केली, कितीदा तेल लावलं, कितीदा हे केलं, परंतु आमचा काही फायदाच झाला नाही. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला सर्वात प्रथम आपल्या आत्म्याचे जे काळजी घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याला जो आजार लागलेला आहे, ह्याला जो शाप लागलेला आहे, ह्याच्यावर जे पापाचे पांघरून आहे, पापाचे सर्व प्रकारचे कालिमा लागली, ती दूर होणं गरजेचं आहे. आणि ती जर दूर झाली नाही तर तुम्हाला कितीही आरोग्य मिळालं तरी त्याचा काही देखील लाभ होणार नाही. 10 कुष्ठरोगी होते, त्यापैकी जाता जाता सगळे बरे झाले, परंतु किती जण परत आले? एकच परत आलं, आणि तो कोण होता? शमरोनी होता. प्रियांनो, एकच लक्षात ठेवा की अनेक लोक या दिवसामध्ये देखील परत होते, परंतु ते निघून जातात, ते परत येशूच्याकडे येत नाही, कारण की त्यांना काय पाहिजे होतं ते त्यांना मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना आरोग्य पाहिजे होते, परंतु एकच परत आला, आणि मग येशू त्याला म्हणतो, तुझी खरोखर रोग बरे, तुझ्या पापांची क्षमा झालेली. आणि मग तो आनंदाने सर्व गावभर येशूचा प्रचार करत फिरला. प्रेज द लॉर्ड. बघा, तिथे आरोग्य नंतर पाप क्षमा, इथे पाप क्षमानंतर आरोग्य. प्रभूला आवडेल ते सर्व काही देतो, परंतु प्रियांनो, आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्या लोकांसारखे निघून जातो की परत येत नाही, किंवा आम्ही म्हणतो खरोखर आज मला जे येशूने दिलेलं आहे, जसा कुष्ठरोगी म्हटला, मी परत आता येशूला सोडून जाणार नाही. तो जो व्यक्ती होता, जो डोकं आणि शरीर आपटत चेननी बांधून तो आत्म्याच्या द्वारे तो वेगवेगळ्या ठिकाणी ठेचत होता शरीराला, जेव्हा येशूच्या जवळ आला तेव्हा मस्त पांघरलेले होते, आणि तो पूर्णपणे बरा झालेला होता. आणि लोकांनी त्याच्याकडे बघून, ज्याला घाबरत होते त्याच्याकडे बघून आश्चर्यचकित झाले की हा येशूच्या जवळ कपडे पांघरून बसलेला आहे. तेव्हा येशू म्हणतो, जा आपल्या घरी जातो. तो म्हणतो, नाही, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला सोडून जाणार नाही. हो प्रियांनो, आम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या व्यक्तीला आरोग्य मिळाल्यानंतर का गेला नाही तो? ह्या कुष्ठरोगीला आरोग्य मिळाल्यानंतर तो का गेला नाही, का सुवार्थ गाजवते? कारण की त्याला सत्य कळालेलं आहे. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी हीच गोष्ट लक्षात ठेवा, पाप क्षमा ही महत्वाची आहे, कारण की पाप क्षमाच ही तुम्हाला स्वर्गापर्यंत नेईल. आरोग्य निश्चितच महत्वाचं आहे, परंतु आरोग्य पाप क्षमा सहज जर तुम्हाला मिळतं तर ते गोष्टीचा लाभ तुम्ही घ्यावा. आणि यामुळे स्तोत्रकर्ता म्हणतो, तो सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो आणि तुझे सर्व रोग बरे करतो. रोग येणार आणि जाणार, पाप क्षमा, पाप पण येणार आणि जाणार, परंतु येशू जो आहे तो संधी तुम्हाला आणि मला वारंवार देत राहणार नाही.
वारंवार देत राहणार नाही. एक दिवस तुम्ही पापामध्ये जगतात आणि पापातच मरतात तर तुमचा नाश ठरलेला आहे. परंतु तुम्ही आरोग्य न घेता म्हणजे आजारी जगतात आणि आजारीच मरतात. परंतु त्या समय जर पाप क्षमेसह तुम्ही मेले तर कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही येशूकडे गेले तर तुम्ही आशीर्वादित ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आरोग्य पण मिळवा, पाप क्षमा पण मिळवा. दोन्ही गोष्ट देण्यासाठी येशू आज इथे आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु एकच गोष्ट येशूला म्हणा की येशू तू अगोदर आम्हाला काय दे, पाप क्षमा दे. आणि त्यासाठी काय करावं लागेल, पश्चाताप करणं, पाप पदरी घेणं. जेव्हा तुम्ही आपले पाप पदरी घेता आणि म्हणतो येशूचं रक्त मला सर्व पापापासून शुद्ध करेल, तेव्हा तुम्हाला काय प्राप्त होईल, क्षमा प्राप्त होईल. परंतु नुसतं तुम्ही डोक्यावर हात ठेवायला म्हणतात आणि नुसतं हात ठेवल्यानंतर पाप क्षमा होत नाही. मग ह्या व्यक्तीने पाप क्षमा मागितली का, कुठे लिहिलेलं आहे काय त्यांनी पाप क्षमा मागितली? चोराने पाप क्षमा निश्चितच. अनेकदा असं घडतं. आपण आता याकोबाच्या पत्रामध्ये देखील दिलं की वडील जण जातो त्याच्यासाठी ओनवून प्रार्थना करतो, त्याला सर्व काही मिळाल्याबरोबर त्याची पापाची केलेले पाप पण क्षमा होतील. हो प्रियांनो, हृदयातून ही जी वाणी आहे ती देव ऐकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही निश्चितच तोंड बडवण्याची गरज नाही, डोकं आपटून घेण्याची गरज नाही. तुम्हाला आणि मला हृदयापासून म्हणायचे की प्रभू तू हृदय जाणतो. आज माझं हृदयामध्ये मला वाटतं की मी पापी आहे, मी तुझ्या समोर उभा राहण्याच्या पात्रतेच नाही, मी योग्य नाही. तसं यशाय म्हणतो हाय 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 मी अशुद्ध ओठाचा अशुद्ध लोकांमध्ये राहतो. परंतु आज मी या नेत्राने देवाला बघितलेलं आहे. आणि जेव्हा त्यांनी प्रायश्चित केलं त्याच्या ओठाला काय लिहिलेलं आहे, वेदीवरचं इंगळ सराफीम दूतने लावलं आणि तो म्हणतो तुझ्या पापाचे प्रायश्चित झालेले आहे. आणि त्यानंतर एक वाणी ऐकू आली की माझ्यासाठी कोण जाईल, तेव्हा तो म्हणतो हा मी आहे, मी जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभू राया आम्हाला तुझ्यासाठी जायचं. ज्या प्रकारे यशाया म्हणतो हा मी आहे, मी तुझ्यासाठी जाणार आहे. परंतु पित्या पापी आणि अशुद्ध म्हणून आम्ही कुठे जाणार. आज पित्या परत एक वार आम्हाला आमचे खांदे हेच सांगत आहे, आज आम्हाला आमची जबाबदारी हे सांगत आहे की अनेकांना जो आनंद मला मिळालेला आहे, जे तारण मला मिळालं, जे जीवन मला मिळालंय ते माझ्या घरच्या लोकांना पण मिळावं, माझ्या मित्रांना मिळालं, माझ्या शेजाऱ्यांना मिळावं. आणि पित्या खरोखर मला तो आनंद झाला आहे का, जर झाला आहे तर मी त्यांना वितरित करण्यासाठी या जगामध्ये येशूच्या साठी अनेकांसाठी प्रार्थना करणार, अनेकांचे ओझे वाहणार, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये जो तारणाचा आनंद मला मिळाला त्यांना देखील मिळावा. आज प्रभुराया तुला धन्यवाद देतो की तो जो पक्षघाती व्यक्ती आहे त्याने पापांची क्षमा मिळाली आणि त्यानंतर आरोग्य देखील मिळाले. लोक थक्क झाले, विरोधकाने विरोध केला, परंतु मनुष्याच्या पुत्राला पाप क्षमा करण्याचा अधिकार म्हणत असताना तो देवाचा पुत्र देखील होता. आज तो देवाचा पुत्र आमच्यामध्ये हजर आहे, परंतु पाप क्षमेसाठी आम्हाला काही इतर गोष्टी करण्याचा अधिक गरज नाही. आम्हाला एवढंच पुरेसं आहे की येशूने जे बदस्तावर माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे ते मला पापांची क्षमा पण देतं आणि त्याला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे मला आरोग्य देखील मिळतं. आज पित्या दोहरे लाभ त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मिळतं. आमची पाप सर्व धुतले जातात, आम्हाला शुद्ध हृदय प्राप्त होतं आणि त्याचप्रमाणे हेच रक्त येशूच्या रक्ताच्या द्वारे आमचे सर्व व्याधी, शाप, पाप आणि इतकंच नव्हे तर सैतान देखील कापतो आणि पळून जातो. आणि त्याचा सर्व लाभ आज या मंदिरामध्ये आम्हाला घेण्याकरता हे सुंदर असं पवित्र परमेश्वरा घडलेलं उदाहरण तू आम्हाला दाखवलेलं. धन्यवाद असो पित्या की मार्क शुभवार्तांचं 2ऱ्या अध्यायाचं वाचन आम्ही करत असताना आम्हाला ही गोष्ट परत एक वार कळाली की येशू म्हणतो मुला मुला. हो येशू आज देखील तुम्हाला आणि मला हेच म्हणते, मुला मुली तू माझ्याकडे ये, तू माझ्याकडे आलेली आहे, मी तुला घालवून देणार नाही. तू कशीही असली तरी तुझे पाप क्षमा मी करणार, तुझ्या सर्व समस्यांमधून मी मुक्ती देणार. धन्यवाद असो येशू की हा तो समय आलेला आहे जेव्हा विश्वासाने तुझ्या जवळ यावा. येशूने त्या 4 लोकांच्या विश्वासाकडे बघितलं आणि त्याला त्या व्यक्तीस ज्याला आणण्यात आलेलं आहे त्याला आरोग्य दिलेलं आहे. आज पित्या आमचा विश्वास कुठे, आम्ही विश्वासाने येशूकडे कोणाला आणतो. मंदिर उघडं आहे, दरवाजा उघडा आहे, येशू वाट बघत आहे, येशू वाट बघत आहे. हो येशू राजा, आम्ही तुला साठी आपले प्रथम आपल्या घरातले लोक आणणार आहे,
त्यानंतर येशू त्यांना तो बरे केल्यानंतर हा आनंद आम्ही इतरत्र वितरित करणार. आभार मानतो येशू या समयाबद्दल, येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. ह्यावेळेस